दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या सर्वत्र बिबट्यांचा वावर चांगलाच वाढलाय। काही दिवसांपूर्वी एका 12 वर्षीय पठ्ठ्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले होते। त्याला काही दिवस उलटत नाही, त्यातच आता इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गिरेवाडी या ठिकाणी एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे बिबट्या ज्यावेळी घरात शिरला त्यावेळी घरामध्ये 5 ते 6 सदस्य होते। मात्र या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत घरातून पळ काढला व दरवाजा लावून घेत बिबट्याला बंदिस्त केले। या संदर्भात वन विभागाला पाचारण केले असता तब्बल 3 तासांच्या परिश्रमानंतर सदर बिबट्यास दोरीच्या साहाय्याने रेस्क्यू करून जेरबंद करण्यात आले। शंकर गायबर देवगिरी पिंपळगाव घाडगा। मी हरभरा सोंगाय चाललो होतो तेव्हा मागून घरामध्ये घुसला। गवत आहे मागं थोडंसं गाईंना, आणि मंडळीनं पाहिला आणि भाऊनं पाहिला। 8 वाजता घुसला घरामध्ये, मंडळींनी बारीक पोरं होते, दुसरं काय नाही। बिबट्याचा हा वाढता मुक्त संचार बघता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे। त्यामुळे आता वन विभाग या बिबट्यांच्या वाढत्या दहशतीला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय व आचारसंहिता लागू केली। आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता म्हणजे देशात स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणे निवडणूक व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने काही नियम घातले। याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात। निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असते। आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढण्यासंबंधी बंदी घातली जाऊ शकते। गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जातो व शिक्षा देखील होते। दरम्यान काय आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई। कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे। सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येणार नाही। त्याचबरोबर उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन यासारखे कार्यक्रमही घेता येत नाही। कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात याच्या बळावर मतदारांना आवाहन करू शकत नाही। जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट करण्यास मनाई आहे। मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान करवून घेणे यासारख्या अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी करण्यास निर्बंध आहेत। निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू होते व अनेकदा राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी या आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होते। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या लासलगाव येथील कोटमगाव रोडला असलेल्या योगेश कृषी सेवा केंद्र या दुकानाला काल दिनांक 17 मार्च रोजी भीषण आग लागली होती। या आगीचे कारण आता समोर आलंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे। काल दिनांक 17 मार्च रोजी रविवार असल्याने दुकान बंद होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले। त्यावेळी नागरिकांनी दुकानाचे कुलूप उघडले असता दुकानातील माल जळत असल्याचे दिसून आले। यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली। दुकान बंद
असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले। दरम्यान लासलगाव येथील सुसज्ज आणि प्रसिद्ध असे खते व कीटकनाशके असणारे योगेश कृषी सेवा केंद्राला आग लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, लासलगाव। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या अवैध धंद्यांनी हाहाकार माजलाय। दररोज शहरातील विविध भागातून नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे। त्यातच नाशिक रोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। प्रतिबंधित असलेल्या गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 16 मार्च रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशीन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल नाशिक रोड येथील सुभाष रोड येथून एका महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये घेऊन जात आहे। त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करून 6 इसमांना ताब्यात घेतला असून एकूण 9,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की पिकअप गाडी क्रमांक MH41 AU 5159 या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत। त्या अनुषंगाने PI नाशिक रोड शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटख्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला। सदर ठिकाणी 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडे पुढील विचारपूस चालू आहे। एकूण जो काही मुद्देमाल आहे तो 9,43,000चा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे। आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे, कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत काढण्याचे प्रयत्न चालू आहे। असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत। एकूण 6 आरोपी याच्यामध्ये आहेत। त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहेत। यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अझर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे तपास करत आहोत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक AG काळे, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, संध्या कांबळे, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहित शिंदे, प्रमोद ढाकणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे यांच्यासह पथकाने केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध।
तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय बदलण्यात येत आहेत। त्यातच अजून एक मोठी बातमी समोर आली आहे। सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने सीए अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलल्यात। 2024च्या परीक्षांसाठीचा अर्ज प्रक्रिया यंदा 23 फेब्रुवारीलाच पूर्ण झाली आहे। ICAIने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार मे महिन्यामध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आलं होतं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर या सीएच्या परीक्षेचे वेळापत्रक उद्या दिनांक 19 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या सर्वत्र नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा बसतायत। त्यातच पाणी टंचाईने देखील नागरिक त्रस्त झालेत। ग्रामीण भागामध्ये अक्षरशः 5 ते 6 दिवसाआड तर काही भागात 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या नांदगाव तालुक्याला नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रासले असून तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच वाड्या वस्तींमध्ये तहान भागवण्यासाठी तब्बल 50 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। दहेगाव धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आता नांदगावमध्ये मणिपूर गिरणा धरणातून नांदगावला पूर्णपणे पाणी पुरवठा केला जातोय। यंदा अपुरा झालेला पाऊस, त्यात जलवाहिनी गळतीच्या समस्या यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावं लागतंय। त्याचबरोबर सिन्नर तालुक्यात देखील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत। सिन्नर तालुक्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 6 टँकरच्या 21 फेऱ्या सुरू होत्या, परंतु आता 3 गावे आणि 40 वाड्या वस्त्यांवर टँकरच्या 40 फेऱ्या दररोज होत आहेत। यावरून पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं वास्तव समोर आलंय। त्यामुळे या पाणी टंचाईच्या समस्येने नागरिकांच्या डोळ्यातून पाणी आणलंय। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काल दिनांक 17 मार्च मुंबईच्या सभेमध्ये काँग्रेसचे मोठे नेते काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधी यांच्यासमोर रडल्याचं भाष्य केलं होतं। त्यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय। काय म्हणाले होते खासदार राहुल गांधी, पाहूयात। एक वरिष्ठ नेता, नाम नहीं लेना चाहता हूं, इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है, मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है, मैं जेल नहीं जाना चाहता हूं। दरम्यान राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे तर्कहीन आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत। काँग्रेस सोडण्याबाबत कोणालाही माहिती नव्हती असंही अशोक चव्हाण म्हणालेत। मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे, त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती, ही त्यातलं वास्तव आहे।
ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली असून निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान कसे आहेत निवडणुकीचे 7 टप्पे, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 7 टप्प्यात निवडणूक होणार. मतदान टप्पे दिनांक 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे व 1 जून. 4 जूनला मतमोजणी. राज्यात 5 टप्प्यात मतदान होणार. 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे व 25 मे रोजी राज्यात मतदान होणार. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान होणार. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात बैठकांना देखील चांगलाच जोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सर्वत्र बिबट्यांचा वावर चांगलाच वाढलाय. काही दिवसांपूर्वी एका 12 वर्ष पठ्ठ्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले होते. त्याला काही दिवस उलटत नाही, त्यातच आता इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगाव येथील गिरेवाडी या ठिकाणी एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे बिबट्या ज्यावेळी घरात शिरला त्यावेळी घरामध्ये 5 ते 6 सदस्य होते. मात्र या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत घरातून पळ काढला व दरवाजा लावून घेत बिबट्याला बंदिस्त केले. या संदर्भात वन विभागाला पाचारण केले असता तब्बल 3 तासांच्या परिश्रमानंतर सदर बिबट्यास दोरीच्या साहाय्याने रेस्क्यू करून जेरबंद करण्यात आले. शंकर गायबर देवगिरी, पिंपाव गाडगा. मी हरभरा सोंगाय चाललो होतो तेव्हा मागून घरामध्ये घुसला. गवत आहे मागं थोडंसं गाईंना, आणि मंडळीनं पाहिला आणि भाऊनं पाहिला. 8 वाजता घुसला घरामध्ये. मंडळींनी बारीक पोरं होते, दुसरं काय. बिबट्याचा हा वाढता मुक्त संचार बघता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे आता वन विभाग या बिबट्यांच्या वाढत्या दहशतीला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय व आचारसंहिता लागू केली। आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता म्हणजे देशात स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणे निवडणूक व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने काही नियम घातले। याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात। निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असते। आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढण्यासंबंधी बंदी घातली जाऊ शकते। गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जातो व शिक्षा देखील होते। दरम्यान काय आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई। कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे। सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येणार नाही। त्याचबरोबर उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन यासारखे कार्यक्रमही घेता येत नाही। कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात याच्या बळावर मतदारांना आवाहन करू शकत नाही। जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट करण्यास मनाई आहे। मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान करवून घेणे यासारख्या अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी करण्यास निर्बंध आहेत। निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू होते व अनेकदा राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी या आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होते। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या लासलगाव येथील कोटमगाव रोडला असलेल्या योगेश कृषी सेवा केंद्र या दुकानाला काल दिनांक 17 मार्च रोजी भीषण आग लागली होती। या आगीचे कारण आता समोर आलंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे। काल दिनांक 17 मार्च रोजी रविवार असल्याने दुकान बंद होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे नागरिकांनी दुकानाचे कुलूप उघडले असता दुकानातील माल जळत असल्याचे दिसून आले। यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली। दुकान बंद असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले। दरम्यान लासलगाव येथील सुसज्ज आणि प्रसिद्ध असे खतेवी कीटकनाशके असणारे योगेश कृषी सेवा केंद्राला आग लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, लासलगाव। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या अवैध धंद्यांनी हाहाकार माजलाय। दररोज शहरातील विविध भागातून नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे। त्यातच नाशिक रोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। प्रतिबंधित असलेल्या गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 16 मार्च रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशीन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल नाशिक रोड येथील सुभाष रोड येथून एका महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये घेऊन जात आहे। त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करून 6 इसमांना ताब्यात घेतला असून एकूण 9,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की
पिकअप गाडी क्रमांक MH41 AU 5159 या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत. त्या अनुषंगाने PI नाशिक रोड शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटख्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला. सदर ठिकाणी 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे पुढील विचारपूस चालू आहे. एकूण जो काही मुद्देमाल आहे तो 9,43,000चा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे. आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे, कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत काढण्याचे प्रयत्न चालू आहे. असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूण 6 आरोपी ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहेत. यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अझर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे तपास करत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक AG काळे, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, संध्या कांबळे, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहित शिंदे, प्रमोद ढाकणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे यांच्यासह पथकाने केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय बदलण्यात येत आहेत. त्यातच अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. CAच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने CA अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलल्यात. 2024च्या परीक्षांसाठीचा अर्ज प्रक्रिया यंदा 23 फेब्रुवारीलाच पूर्ण झाली आहे. ICAIने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार मे महिन्यामध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या CAच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या CAच्या परीक्षेचे वेळापत्रक उद्या दिनांक 19 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याने
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सर्वत्र नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा बसताय. त्यातच पाणी टंचाईने देखील नागरिक त्रस्त झालेत. ग्रामीण भागामध्ये अक्षरशः 5 ते 6 दिवसाआड तर काही भागात 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या नांदगाव तालुक्याला नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रासले असून तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच वाड्या वस्तींमध्ये तहान भागवण्यासाठी तब्बल 50 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. दहेगाव धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आता नांदगावमध्ये मणिपूर गिरणा धरणातून नांदगावला पूर्णपणे पाणी पुरवठा केला जातोय. यंदा अपुरा झालेला पाऊस, त्यात जलवाहिनी गळतीच्या समस्या यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावं लागतंय. त्याचबरोबर सिन्नर तालुक्यात देखील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत. सिन्नर तालुक्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 6 टँकरच्या 21 फेऱ्या सुरू होत्या, परंतु आता 3 गावे आणि 40 वाड्या वस्त्यांवर टँकरच्या 40 फेऱ्या दररोज होत आहेत. यावरून पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं वास्तव समोर आलंय. त्यामुळे या पाणी टंचाईच्या समस्येने नागरिकांच्या डोळ्यातून पाणी आणलंय. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काल दिनांक 17 मार्च मुंबईच्या सभेमध्ये काँग्रेसचे मोठे नेते काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधी यांच्या समोर रडल्याचं भाष्य केलं होतं. त्यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय. काय म्हणाले होते खासदार राहुल गांधी, पाहूयात. एक वरिष्ठ नेता, नाम नहीं लेना चाहता हूं, इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है, मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है, मैं जेल नहीं जाना चाहता हूं. दरम्यान राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे तर्कहीन आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस सोडण्याबाबत कोणालाही माहिती नव्हती असंही अशोक चव्हाण म्हणालेत. मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे. त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती, ही त्यातलं वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली असून निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान कसे आहेत निवडणुकीचे 7 टप्पे, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 7 टप्प्यात निवडणूक होणार. मतदान टप्पे दिनांक 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे व 1 जून. 4 जूनला मतमोजणी. राज्यात 5 टप्प्यात मतदान होणार. 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे व 25 मे रोजी राज्यात मतदान होणार. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान होणार. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात बैठकांना देखील चांगलाच जोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सर्वत्र बिबट्यांचा वावर चांगलाच वाढलाय. काही दिवसांपूर्वी एका 12 वर्ष पठ्ठ्याने प्रसंग अवधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले होते. त्याला काही दिवस उलटत नाही. त्यातच आता इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गिरेवाडी या ठिकाणी एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे बिबट्या ज्यावेळी घरात शिरला त्यावेळी घरामध्ये 5 ते 6 सदस्य होते. मात्र या नागरिकांनी प्रसंग अवधान दाखवत घरातून पळ काढला व दरवाजा लावून घेत बिबट्याला बंदिस्त केले. या संदर्भात वन विभागाला पाचारण केले असता तब्बल 3 तासांच्या परिश्रमानंतर सदर बिबट्यास दोरीच्या साहाय्याने रेस्क्यू करून जेरबंद करण्यात आले. शंकर गायबर देवगिरी, पिंपाव गाडगा. मी हरभरा सोंगाय चाललो होतो तेव्हा मागून घरामध्ये घुसला. गवत आहे मागं थोडंसं गाईंना, आणि मंडळीनं पाहिला आणि भाऊनं पाहिला. 8 वाजता घुसला घरामध्ये. मंडळींनी बारीक पोरं होते, दुसरं काय. बिबट्याचा हा वाढता मुक्त संचार बघता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे आता वन विभाग या बिबट्यांच्या वाढत्या दहशतीला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय व आचारसंहिता लागू केली. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता म्हणजे देशात स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणे निवडणूक व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने काही नियम घातले. याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढण्यासंबंधी बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जातो व शिक्षा देखील होते. दरम्यान काय आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई. कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येणार नाही. त्याचबरोबर उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन यासारखे कार्यक्रमही घेता येत नाही. कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात याच्या बळावर मतदारांना आवाहन करू शकत नाही. जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट करण्यास मनाई आहे.
मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान करवून घेणे यासारख्या अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी करण्यास निर्बंध आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू होते व अनेकदा राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी या आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होते. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या लासलगाव येथील कोटमगाव रोडला असलेल्या योगेश कृषी सेवा केंद्र या दुकानाला काल दिनांक 17 मार्च रोजी भीषण आग लागली होती. या आगीचे कारण आता समोर आलंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. काल दिनांक 17 मार्च रोजी रविवार असल्याने दुकान बंद होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी नागरिकांनी दुकानाचे कुलूप उघडले असता दुकानातील माल जळत असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दुकान बंद असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले. दरम्यान लासलगाव येथील सुसज्ज आणि प्रसिद्ध असे खते व कीटकनाशके असणारे योगेश कृषी सेवा केंद्राला आग लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, लासलगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या अवैध धंद्यांनी हाहाकार माजलाय. दररोज शहरातील विविध भागातून नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे. त्यातच नाशिक रोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रतिबंधित असलेल्या गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 16 मार्च रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशीन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल नाशिक रोड येथील सुभाष रोड येथून एका महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये घेऊन जात आहे. त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करून 6 इसमांना ताब्यात घेतला असून एकूण 9,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की पिकअप गाडी क्रमांक MH41 AU 5159 या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत. त्या अनुषंगाने PI नाशिक रोड शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटख्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला. सदर ठिकाणी 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे पुढील विचारपूस चालू आहे. एकूण जो काही मुद्देमाल आहे तो 9,43,000चा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे. आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे, कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत काढण्याचे प्रयत्न चालू आहे. असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूण 6 आरोपी ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहेत. यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अझर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे तपास करत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक
एजी काळे, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, संध्या कांबळे, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहित शिंदे, प्रमोद ढाकणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे यांच्यासह पथकाने केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय बदलण्यात येत आहेत. त्यातच अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. CAच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने CA अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलल्यात. 2024च्या परीक्षांसाठीचा अर्ज प्रक्रिया यंदा 23 फेब्रुवारीलाच पूर्ण झाली आहे. ICAIने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार मे महिन्यामध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या CAच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या CAच्या परीक्षेचे वेळापत्रक उद्या दिनांक 19 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सर्वत्र नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा बसतायत. त्यातच पाणी टंचाईने देखील नागरिक त्रस्त झालेत. ग्रामीण भागामध्ये अक्षरशः 5 ते 6 दिवसाआड तर काही भागात 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या नांदगाव तालुक्याला नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रासले असून तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच वाड्या वस्तींमध्ये तहान भागवण्यासाठी तब्बल 50 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. दहेगाव धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आता नांदगावमध्ये मणिपूर गिरणा धरणातून नांदगावला पूर्णपणे पाणी पुरवठा केला जातोय. यंदा अपुरा झालेला पाऊस, त्यात जलवाहिनी गळतीच्या समस्या यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावं लागतंय. त्याचबरोबर सिन्नर तालुक्यात देखील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत. सिन्नर तालुक्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 6 टँकरच्या 21 फेऱ्या सुरू होत्या, परंतु आता 3 गावे आणि 40 वाड्या वस्त्यांवर टँकरच्या 40 फेऱ्या दररोज होत आहेत. यावरून पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं वास्तव समोर आलंय. त्यामुळे या पाणी टंचाईच्या समस्येने नागरिकांच्या डोळ्यातून पाणी आणलंय. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काल दिनांक 17 मार्च मुंबईच्या सभेमध्ये
काँग्रेसचे मोठे नेते काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधी यांच्या समोर रडल्याचं भाष्य केलं होतं. त्यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय. काय म्हणाले होते खासदार राहुल गांधी, पाहूयात. एक वरिष्ठ नेता, नाम नहीं लेना चाहता हूं, इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है, मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है, मैं जेल नहीं जाना चाहता हूं. दरम्यान राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे तर्कहीन आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस सोडण्याबाबत कोणालाही माहिती नव्हती असंही अशोक चव्हाण म्हणालेत. मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे. त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती, ही त्यातलं वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली असून निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान कसे आहेत निवडणुकीचे 7 टप्पे, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 7 टप्प्यात निवडणूक होणार. मतदान टप्पे दिनांक 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे व 1 जून. 4 जूनला मतमोजणी. राज्यात 5 टप्प्यात मतदान होणार. 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे व 25 मे रोजी राज्यात मतदान होणार. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान होणार. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात बैठकांना देखील चांगलाच जोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
सध्या सर्वत्र बिबट्यांचा वावर चांगलाच वाढलाय. काही दिवसांपूर्वी एका 12 वर्ष पठ्ठ्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले होते. त्याला काही दिवस उलटत नाही. त्यातच आता इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गिरेवाडी या ठिकाणी एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे बिबट्या ज्यावेळी घरात शिरला त्यावेळी घरामध्ये 5 ते 6 सदस्य होते. मात्र या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत घरातून पळ काढला व दरवाजा लावून घेत बिबट्याला बंदिस्त केले. या संदर्भात वन विभागाला पाचारण केले असता तब्बल 3 तासांच्या परिश्रमानंतर सदर बिबट्यास दोरीच्या साहाय्याने रेस्क्यू करून जेरबंद करण्यात आले. शंकर गायबर देवगिरी पिंपळगाव घाडगा. मी हरभरा सोंगाय चाललो होतो तेव्हा मागून घरामध्ये घुसला. गवत आहे मागं थोडंसं गाईंना आणि मंडळीनं पाहिला आणि भाऊनं पाहिला. 8 वाजता घुसला घरामध्ये. मंडळींनी बारीक पोरं होते, दुसरं काय नाही. बिबट्याचा हा वाढता मुक्त संचार बघता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे आता वन विभाग या बिबट्यांच्या वाढत्या दहशतीला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय व आचारसंहिता लागू केली. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता म्हणजे देशात स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणे निवडणूक व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने काही नियम घातले. याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढण्यासंबंधी बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जातो व शिक्षा देखील होते. दरम्यान काय आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई. कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येणार नाही. त्याचबरोबर उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन यासारखे कार्यक्रमही घेता येत नाही. कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात याच्या बळावर मतदारांना आवाहन करू शकत नाही. जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट करण्यास मनाई आहे. मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान करवून घेणे यासारख्या अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी करण्यास निर्बंध आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू होते व अनेकदा राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी या आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई देखील होते. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या लासलगाव येथील कोटमगाव रोडला असलेल्या योगेश कृषी सेवा केंद्र या दुकानाला काल दिनांक 17 मार्च रोजी भीषण आग लागली होती. या आगीचे कारण आता समोर आलंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. काल दिनांक 17 मार्च रोजी रविवार असल्याने दुकान बंद होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी नागरिकांनी दुकानाचे कुलूप उघडले असता दुकानातील माल जळत असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दुकान बंद असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले.
लासलगाव येथील सुसज्ज आणि प्रसिद्ध असे खतेवी कीटकनाशके असणारे योगेश कृषी सेवा केंद्राला आग लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, लासलगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या अवैध धंद्यांनी हाहाकार माजलाय. दररोज शहरातील विविध भागातून नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे. त्यातच नाशिक रोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रतिबंधित असलेल्या गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 16 मार्च रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशीन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल नाशिक रोड येथील सुभाष रोड येथून एका महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये घेऊन जात आहे. त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करून 6 इसमांना ताब्यात घेतला असून एकूण 9,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की पिकअप गाडी क्रमांक MH41 AU 5159 या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत. त्या अनुषंगाने PI नाशिक रोड शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटख्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला. सदर ठिकाणी 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे पुढील विचारपूस चालू आहे. एकूण जो काही मुद्देमाल आहे तो 9,43,000चा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे. आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे, कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत काढण्याचे प्रयत्न चालू आहे. असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूण 6 आरोपी याच्यामध्ये आहेत. त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहेत. यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अझर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे तपास करत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक AG काळे, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, संध्या कांबळे, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहित शिंदे, प्रमोद ढाकणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे यांच्यासह पथकाने केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.